आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये नवाब मलिकांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची डोकेदुखी ठरणार का असा सवाल उपस्थित होतोय। तशी शक्यता आहे, कारण महायुतीच्या आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रणच दिलं गेलं नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवाब मलिकांशिवाय चर्चेला तयार नाही, तर भाजप नवाब मलिकांशिवायच चर्चेवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार की पर्यायाची चाचपणी करणार याकडे लक्ष आहे। नवाब मलिक यांच्या नावाला पहिल्यापासूनच भाजपने विरोध दर्शवलाय। आशिष शेलार, अमित साटम, नवनाथ बन यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे। नवाब मलिक यांच्यासोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी निवडणुकी संदर्भात होऊ शकत नाहीत असं भाजपने सांगितलेलं आहे। तर राष्ट्रवादी मात्र नवाब मलिक यांच्या नावावरती ठाम आहे। त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या काळामध्ये नेमकं काय समीकरण मुंबईमध्ये उदयाला येणार याकडे लक्ष आहे, कारण का महायुतीमध्ये आज जी बैठक होतीये त्या बैठकीला राष्ट्रवादीला आमंत्रणच दिलं गेलेलं नाहीये। केवळ शिवसेना आणि भाजपमध्येच ही बैठक होती आणि ज्याच्यामध्ये कदाचित जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरू शकतो। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, पण राष्ट्रवादीला या बैठकीचं निमंत्रण नाही। त्यामुळे नवाब मलिकांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असताना भाजपचा मात्र मलिकांच्या नावाला विरोध आहे आणि त्यामुळे या चर्चा पुढे जाऊ शकत नाहीयेत असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीत देखील नवाब मलिक यांना तिकीट देऊ नये असा आग्रह भाजपने राष्ट्रवादीकडे धरलेला होता। नवाब मलिक यांच्या विरोधात उमेदवार देखील रिंगणामध्ये उतरवलेला होता। त्यामुळे आता हा तिढा सुटणार की वाढणार याकडे लक्ष असेल। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। निलेश, दोन्हीकडून आपला आग्रह कमी करण्याची तयारी आपल्याला दिसत नाहीये। भाजप असेल किंवा राष्ट्रवादी, या सगळ्यातून नेमका काय मार्ग निघू शकतो की राष्ट्रवादीला वगळून शिवसेना आणि भाजप मुंबईसाठी पुढे जाऊ शकतात? सध्याचे आपण जे अपडेट बघतोय, महायुतीची पहिली बैठक पार पडते, आता निवडणूक जाहीर झालेल्या आहेत। तर महायुतीचे दोन महत्त्वाचे घटक पक्ष भाजप आणि शिवसेना एकत्रित येतात, जागा वाटपावर येणार आहेत। त्यामुळे एकंदरीत महायुतीमधल्या दोन घटक पक्षांना एक पाऊल पुढे टाकल्याचं आपल्याला दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बैठकीचं निमंत्रण नाही, याचाच अर्थ असा की राष्ट्रवादी शिवाय आपण पुढे जायला तयार आहोत पद्धतीचा एक संदेश देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निमित्तानं आपल्याला दिसतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्पष्ट केलेले आहे, नवाब मलिक यांच्याशी आपण यांच्या पाठीशी आहोत आणि नवाब मलिक मुंबईत आमचं नेतृत्व करतील अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। त्यामुळे दोन महत्वाचे पक्ष एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत असताना आता कुठेतरी महायुतीने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि शिवसेना निलेश, काही तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, पुन्हा एकदा संपर्क साधू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार श्रीनिवास पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। आपण अजित